नमस्कार. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. आता एक योजना आहे जी तुम्हाला महिन्याला 7,000 रुपये देणार आहे. त्या योजनेचं नाव आहे LIC बीमा सखी योजना. आता ही जी योजना आहे ती भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे. ती योजना आत्ताच सुरू झालेली आहे. तर भरपूर लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे LIC बीमा सखी योजना. काय होतं आहे, भरपूर लाडक्या बहिणींना योजनाच माहीत नसतात, त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत एक खास योजना जी फक्त महिलांसाठी आहे. तिचं नाव आहे LIC बीमा सखी योजना. या योजनेचं सगळं इन डिटेल मी तुम्हाला सांगणार आहे. महिन्याला किती. आता ही जी योजना आहे ती तुम्हाला 3 वर्ष आहे, लक्षात घ्या. इथून पुढे 3 वर्ष असणार आहे ही योजना. आणि यासाठी तुम्हाला अटी काय आहेत, पात्रता काय आहे, कुठं फॉर्म भरायचा आहे, कसं परतावा भेटतो, हा सगळं आपण पाहणार आहोत. ह्याच्या अटी काय आहेत वगैरे सगळं बघा. त्यासाठी काही ठराविक अटी आहेत. जर तुम्ही 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असणं गरजेचं आहे. तुमचं वय किती पाहिजे, यासाठी 18 पाहिजे. लक्षात घ्या. 7,000 रुपये हा महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत. आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत. त्याच्यासोबतच ह्या योजनेमध्ये सुद्धा तुम्हाला 7,000 रुपये म्हणजे महिन्याला घर बसल्या 8,500 रुपये मिळणार आहेत. ते कसं आणि काय आहे ते सगळं इन डिटेलमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला एक एक करून बघूया. बघा, तुम्हाला यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय माहीत पाहिजे, तर ही योजना आहे काय बाबा. तर बघा, ही योजना काय आहे, तर LIC बीमा सखी योजना ही योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला महिन्याला हा 7,000 रुपयांचा एक धनादेश जसा आपल्याला लाडकी बहीण योजनेमध्ये मिळतो तसा इथे मिळणार आहे. ही योजना फक्त आणि फक्त महिलांसाठी आहे, लक्षात घ्या. ही जी योजना आहे फक्त महिलांसाठी असणार आहे. महिला सक्षमीकरणाचा उद्देश याच्या मागं आहे. महिलांना सक्षम करणं, त्यांना आर्थिक स्वावलंब बनवणं ह्याच्या मागचा उद्देश आहे. हा पैसे मिळण्याचा कालावधी किती आहे, तर कालावधी आहे बघा 3 वर्ष. 3 वर्ष हा कालावधी असणार आहे. 3 वर्ष कालावधी असणार आहे. इथून पुढं 3 वर्ष तुम्हाला हे पैसे इथं मिळणार आहेत. एक लक्षात ठेवा, या योजनेत तुमच्या LIC मध्ये कायमस्वरूपी नोकरी नाही. तुम्ही LICचे कर्मचारी म्हणून नाही तर एजंट म्हणून काम करणार आहे. लक्षात घ्या. तुम्हाला LIC मध्ये हे LIC कडून पैसे मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला महिन्याला किती मिळणार आहेत, LIC कडून 7,000 रुपये. त्यात तुम्हाला ही योजना आहे, लक्षात घ्या. ही एक योजना आहे LICची, त्याच्यामध्ये तुम्ही हे काम करू शकता एजंट म्हणून. वयोमर्यादा काय बघा. आता याच्यामध्ये अर्ज करताना कमीत कमी वय किती तुमचं 18 वर्ष पाहिजे आणि 70 वर्ष जास्तीत जास्त. हे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरोबर. अर्ज करताना तुमचं वय किती पाहिजे 18 वर्ष आणि ज्यावेळेस तुम्ही काम करताय त्या दिवशी तिथं 70 वर्ष अंतिम दिवस तुमचा, म्हणजे 18 ते 70 वयाच्या मधल्या ज्या महिला आहेत, मुली आहेत, ते हे काम करू शकतात. शैक्षणिक पात्रता आहे यासाठी बघा. शैक्षणिक पात्रता काय आहे, तर तुम्हाला कमीत कमी 10वीचं शिक्षण झालेलं पाहिजे. कमीत कमी 10वी तुमची ही झालेली पाहिजे. 10वी झालं की तुम्हाला महिन्याला 7,000 रुपये मिळणार आहेत. LIC मधून एजंटचं फक्त काम तुम्हाला करायचं आहे. तर बघा, कामाचा निकष काय बघा. MCA ने प्रत्येक वजिफा म्हणजे हप्ता वर्षात खालील गोष्टी पूर्ण कराव्या लागणार आहेत. बघा, तुम्हाला 7,000 रुपयाचा जो स्टायपंड आहे तो तर मिळणारच आहे, परंतु कमिशनसुद्धा मिळणार आहे 48,000 रुपये. 48,000 रुपये कमिशनसुद्धा मिळणार आहे. बघा कसं, किमान 24 पॉलिसी नवीन विकणं. प्रत्येक वर्षी तुम्हाला फक्त 24 पॉलिसी. आता तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल तर 24 जणांनी जरी तुमच्याकडून LICची पॉलिसी घेतली तरीसुद्धा तुम्हाला 7,000 रुपये मिळणार आहेत. पहिल्या वर्षाचा एकूण कमिशन बघा 48,000 रुपये असणार आहे. बोनस कमिशन वगळून. बोनस कमिशन वेगळा आणि हा कमिशन वेगळा, म्हणजे महिन्याला 7,000 प्लस बोनस 48,000 आणि बोनस कमिशन वेगळाच. हा असा याचा क्रायटेरिया आहे. बघा, भरपूर प्रमाणात तुम्ही घर बसल्या, आता ज्या लाडक्या बहिणी घरी असतात, वर्क फ्रॉम होम म्हणजे हाऊसवाईफ असतात, त्यांना काहीतरी हवं असतं, तर 1-2 तास तुम्ही बायका बसून जरी हे काम केलं, एजंट म्हणून काम केलं, तरी तुमचं हे काम होऊन जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आता हप्ता किती भेटेल बघा. वजिफा म्हणजे हप्ता असतो, लक्षात ठेवा. हप्ता किती भेटेल, मग हप्ता किती भेटेल, तर बघा आता तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय किती भेटणार आहे. पहिल्या वर्षात तुम्हाला 7,000 रुपये प्रति महिना. लक्षात घ्या, पहिल्या वर्षी तुम्हाला प्रति महिना किती आहे 7,000 रुपये. लक्षात घ्या, पहिल्या वर्षी प्रति महिना 7,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी प्रति महिना 6,000 रुपये. पण अट अशी काय आहे, लक्षात घ्या,
पहिल्या वर्षात काढलेल्या पॉलिसीपैकी किमान 65% पॉलिसी दुसऱ्या वर्षापर्यंत चालू असल्या पाहिजेत. म्हणजे काय, पहिल्या वर्षी तुम्ही चालू केलं आहे, तुम्हाला 7,000 रुपये महिन्याला मिळणार. कधी 24 पॉलिसी जर तुम्ही काढल्या तर एका वर्षात तुमच्याकडनं 24 पॉलिसी निघल्या पाहिजेत. 7,000 महिना तुम्हाला चालू राहील. पुढच्या वर्षी ही योजना 3 वर्षाची आहे, बरोबर. योजना किती वर्षाची आहे? 3 वर्षाची. पहिली वर्ष, दुसरं वर्ष आणि तिसरं वर्ष. पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये हे असं चालणार आहे. ह्याची अट काय? दुसऱ्या वर्षातील पॉलिसीपैकी किमान 65% पॉलिसी, म्हणजे एकदा जर तुमच्याकडे कोणी पॉलिसी काढली तर ती कंटिन्यू केली पाहिजे त्यांनी 3 वर्ष. समजलं? सोप्या भाषेत 3 वर्षे ती पॉलिसी चालली पाहिजे. आणि चालते, सगळेजण पॉलिसी चालू ठेवतात. एकदा काढले की तुम्हाला माहिती आहे, लाईफ इन्शुरन्स असतो, मेडिकल इन्शुरन्स, तो कोणी सहसा चुकवत नाही. तर त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही. आमच्या इथे तर अशा लाडक्या बहिणी आहेत, असे LIC एजंट आहेत, महिला एजंट अशा आहेत, ज्या वर्षाला 50-50, 100-100 पॉलिसी काढतात. बोनस त्याला जवळपास 60-70 हजार येतो. 48,000 रुपये वेगळेच, म्हणजे 1,00,000 रुपये हे वेगळेच, आणि महिन्याला 7,000 रुपये. म्हणजे घर बसल्या बसल्या कमिशन बेस काम करतात त्या, आणि घर बसल्या बसल्या जवळपास वर्षाला 3 ते 4 लाख रुपये ह्या लाडक्या बहिणी घरी बसून करतात. म्हणजे दिवसभर घराचं करायचं 11 वाजेपर्यंत, 11-12 वाजेपर्यंत, परत 12 ते 4 हे एजंट म्हणून काम करतात, आणि 4ला परत घरी. म्हणजे 2 ते 3 तास दररोजचं काम करायचं फक्त. एजंट एकदा तुम्ही माहीत झालं की, लक्षात घ्या, खेड्यापाड्यात किंवा शहरी भागात सुद्धा लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही, ही योजना माहीतच नाही. ही योजना कोणाला माहीतच नाही आहे. लक्षात घ्या, या योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळतात, कमिशन मिळतं, आणि 3 वर्ष आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. अर्ज कोण करू शकत नाही? लक्षात घ्या, अर्ज कोण करू शकत नाही? जे ऑलरेडी LIC एजंटमध्ये कोण कामाला आहे तर तो अर्ज करू शकत नाही. त्यांचं कोणी नातेवाईक असतील, जसं की पती असेल, पत्नी असेल, कोण मुलं असतील, आई वडील असतील, भाऊ बहीण आहे, किंवा सासरचे सख्खे नातेवाईक, जर कोणाचं आई वडील भाऊ चुलता हे ऑलरेडी LIC एजंट आहेत तर ते अर्ज भरू शकत नाहीत. पुढं LICचे निवृत्त कर्मचारी किंवा पूर्व एजंट म्हणून ज्यांनी पुन्हा नोकरी हवी आहे हे सुद्धा पात्र राहणार नाहीत. सध्या LICचे एजंट असलेले MCA सुद्धा होऊ शकत नाहीत. म्हणजे LICमध्ये कोणी काम केलं असेल ऑलरेडी किंवा कर्मचारी होतं त्यांना पुन्हा चान्स नाही. अर्ज करताना काय लागणार आहे बघा. अर्ज करताना पासपोर्ट साईजचा फोटो आत्ताचा जस्ट आहे जवळचा तो. सोबत जोडायची कागदपत्र काय आहेत बघा. वयाचा पुरावा तुम्ही देऊ शकताय, आधार कार्ड, बरोबर. पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड. शैक्षणिक पुरावा काय, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला. जर माहिती अपूर्ण दिली तर अर्ज फेटाळला जाऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता या योजनेचे फायदे काय आहेत बघा. सगळ्यात महत्त्वाचं की महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी आहे. हप्त्याबरोबरच पॉलिसीवर मिळणारा कमिशन वेगळा आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की 7,000 रुपयांचा हप्ता वेगळा आहे, 48,000 रुपयांचं कमिशन वेगळं, आणि बोनस वेगळा 60-70 हजार. म्हणजे खूप त्याच्यामध्ये पैसे मिळत आहेत. लवचिक वेळ, मी जसं तुम्हाला सांगितलं की घर सांभाळत काम करता येतं लाडक्या बहिणींना. सकाळी घरकाम, दुपारी तुमचं एजंटचं काम, संध्याकाळी येते. अनुभवामुळे भविष्यात कायमस्वरूपी एजन्सी घेण्याची संधी, म्हणजे कायमस्वरूपी तुम्ही एजन्सीसुद्धा घेऊ शकताय. जर तुम्हाला अधिकृत अर्ज लिंक किंवा मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या जवळचे LIC शाखेत संपर्क करा. जी LIC शाखा असते तुमची तिथं जाऊन तुम्ही हे संपर्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. पुढच्या व्हिडिओत भेटूया. फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. धन्यवाद.